महाराष्ट्रामध्ये सुमारे 54.33% मतदानाची नोंद। सर्वाधिक 76.05% मतदान पश्चिम बंगालमध्ये। बिहारमध्ये 54.85%, जम्मू काश्मीर 58.17%, झारखंड 63.09%, ओडिशात 69.34%, तर उत्तर प्रदेश 57.79% आणि लडाखमध्ये 69.62% मतदानाची नोंद। मावळमध्ये अजित पवार गटाकडून 100% प्रचार झाला नाही, भाजप उमेदवार श्रीरंग बारणेंचा आरोप। मात्र असं असलं तरी 2,50,374 मतांनी विजयी होण्याचा बारणेंचा दावा। प्रचार न करणाऱ्यांची नावं अजित पवारांकडे दिल्याची ही माहिती। मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं। श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये 27 मे रोजी अजितदादांनी बोलवली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। मतदानाच्या निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी मदत केली का यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मतदानाची टक्केवारी कमी। ठाण्यामध्ये 49.81% मतदान। महाराष्ट्राच्या 5व्या टप्प्यात कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 47.8% मतदान, तर पालघरमध्ये सर्वाधिक 63.91% मतदान। कल्याण हा खासदार श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ। 5व्या टप्प्यामध्ये धुळ्यात 56.61%, नाशिक 57.10%, तर भिवंडीत 56.41% मतदान। महाविकास आघाडीला भरघोस मतदान होईल अशा मतदारसंघात मतदार रांगेतनं निघून जावेत म्हणून जास्तीत जास्त गोंधळ निर्माण करण्याची स्ट्रॅटेजी होती का? संजय राऊतांकडून शंका व्यक्त। आम्ही कोणत्याही पद्धतीने मतदारांची दिशाभूल केली नाही। मतदान करण्यासाठी सांगणं म्हणजे संभ्रम निर्माण केला असं होत नाही। शेलारांनी राज्यघटना आणि आचारसंहिता पुन्हा वाचण्याची गरज। संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर। ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करा, 4 जून नंतर ते लंडनला पळण्याच्या तयारीत। नितेश राणेंचा दावा। महायुती 45चा आकडा गाठतेय, महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवली आहे। नितेश राणेंची टीका। नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह केलं उपस्थित। मतदानाच्या कमी टक्केवारीवरून केली नाराजी व्यक्त। मतदानाची टक्केवारी कमी होण्याला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचाही पटोलेंचा आरोप। मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेचे मानले आभार। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाबद्दल मनापासून आभार। फडणवीसांची एक्सपोस्ट। नागपूर लोकसभा निवडणुकांमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घ्यावी आणि दोषपूर्ण मतदार याद्यांसंदर्भात जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, भाजपची मागणी। 5व्या टप्प्यामध्ये बारामुल्लामध्ये 59% मतदान। याआधी 1984 मध्ये 61.9% मतदान झालं होतं। तब्बल 40 वर्षांनी बारामुल्लामध्ये 50%पेक्षा अधिक मतदान। पंतप्रधान मोदींची बिहारच्या चंपारणमध्ये रॅली। जंगल राजवालं काँग्रेस आरक्षण आणि संविधानावरनं खोटं बोलत असल्याची मोदींची काँग्रेसवर टीका। काँग्रेसने प्रत्येकाला धोका दिल्याचाही आरोप। आणि आता शहरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी सिटी 60 या बुलेटिनमध्ये। पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी सरकार ॲक्शन मोडवर। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तालयात घेतली तातडीची बैठक। पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघाताची घटना गंभीर। आरोपीची सहज सुटका मान्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पोलिसांनी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचीही फडणवीसांची माहिती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार, पत्रकार परिषद घेत फडणवीसांची घोषणा। पुणे उत्पादन शुल्क विभागाची पबवर कारवाई। विशाल अग्रवाल यांचा मुलगा ज्या पबमध्ये गेला होता त्याच कोझी आणि ब्लॅक पबवर कारवाई। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवालला पोलिसांनी केली अटक। विशालसोबत ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असतानाही मद्य दिल्याप्रकरणी कोझीबारचे मालक प्रल्हाद भुतडा यांना अटक। हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि मॅनेजर सचिन काटकर यांनाही अटक। अपघात झाला तेव्हा आरोपी दारू प्यायला होता, कोणताही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही। दोषींवर कडक कारवाई करणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपीला प्रौढ ठरवण्यासाठी आणि रिमांड होमसाठी आम्ही कोर्टात अर्ज केले, मात्र दुर्दैवाने आमचे दोन्ही अर्ज कोर्टाने फेटाळले। अमितेश कुमार यांची माहिती। तर कोणताही राजकीय दबाव नसल्याचंही स्पष्टीकरण। बिल्डर विशाल अग्रवालला पुण्यात आणलं, उद्या कोर्टात हजर केलं जाणार। पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी संभाजीनगरमधून करण्यात आली अटक। कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर। बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यामध्ये आणली गेली।
अपघात प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त नेमकी कुणाला मदत करतायत? संजय राऊतांचा सवाल. पुण्याला लाभलेले आयुक्त म्हणजे पुण्यासाठी कलंक, त्यांना बडतर्फ करायला हवं, राऊतांची मागणी. अपघात प्रकरणी राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून योग्य ती कारवाई करा. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून दिल्या सूचना. पुण्यातील अपघाताची घटना दुर्दैवी, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. पोलिसांनी नीट कारवाई केली नाही, अनिल देशमुखांची टीका. टर्निंग पॉइंटला मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते. निवडणुकीनंतर गजानन कीर्तीकर यांची प्रतिक्रिया. तर जनमतानंतर खरा कोण खोटा कोण हे दिसून येईल अशी ही व्यक्त केली भावना. मुंबईमध्ये 27 मे रोजी अजितदादांनी बोलवली राष्ट्रवादी आमदारांची बैठक. मतदानासह निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी मदत केली का यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. मावळमध्ये अजित पवार गटाकडून 100% प्रचार झाला नाही. भाजप उमेदवार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा आरोप. मात्र असं असलं तरी 2,50,374 मतांनी विजयी होण्याचा दावा. प्रचार न करणाऱ्यांची नावं अजित पवारांकडे दिल्याचीही बारणेंची माहिती. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर आता श्रीरंग बारणेंकडून राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचं काम केलं जाते. आमदार सुनील शेळकेंची टीका. तर बारणेंविषयी मतदारांमध्ये नाराजी होती, त्यांनीही मान्य करावं अशीही टीका. नागपूरमध्ये बनावट प्रमाणपत्र बनवून नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश करून घेणाऱ्या एका पालकाला अटक. या प्रकरणी शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर आतापर्यंत 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा, नाहीतर 6 किंवा 7 तारखेला त्यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळणार. बच्चू कडूंचा इशारा. ऑनलाईन रमीच्या व्यसनातनं तेंडुलकरांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा कडूंचा आरोप. सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार. मात्र अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार. धोकादायक दरडी दुरुस्त करण्यासाठी वन विभागाचा निर्णय. घाटकोपरमध्ये आजही फ्लेमिंगोनचा मृत्यू. काल 39 फ्लेमिंगोनचा मृत्यू. सलग 2 दिवस फ्लेमिंगोनचे मृत्यू. किरीट सोमय्यांकडून अधिकाऱ्यांसह पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.